गाण्याची ठेवली काय त्यांना ती असं काय याचा मावळ्यांना खुणावलं गेलं, मावळे गेले आणि मावळे गेल्याच्या नंतर म्हणतात तर काय राजाचा पाटील मंगरूळ येत होता आणि मावळ्यांनी सांगितलं राजाचा संघात आलाय, कुणाच ती बोलावलंय आणि मग राजाचा मंगरूळ पाटील हसायला लागला. कोण तो तुझा राजा? आता त्याला म्हणावं भट मिळले तर चढा चढा दूध भैरी. या गावचा पाटील हाय, या गावाला भटीक समजतो, इथल्या पोरी सुरी माझ्या खेळण्याचं साधन आहे. जाऊन सांग तुझ्या पाटलाला येत नाही म्हणून. मावळे परत माघारी फिरले. छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितले मावळे आले आणि मावळ्यांकडे बघता नाही कटाक्ष टाकलं. मावळ्यांना कळालं की राजाचा राग आडावर झालेला आणि त्याच वेळेस मावळ्यांना सांगितलं, अरे कमरेची तलवार काय शोभेची वस्तू आहे का?
पुन्हा राजांचा सांगावा घेऊन मावळे गेले. जेरबंद सकळबंद करून सकळदंडामध्ये आणलेला पाटील दरबारात उभा करायचा, पण रात्रभर झोप नाही. गिरजा मारित असलेले छत्रपती शिवाजी महाराजांना आऊसाहेब बघायला लागले आणि बघताना विचार करायला लागला, कवळ्या वयाचा पोरगा 15व्या वर्षी काय निर्णय देईल. आणि ही बघत असतानाच काय करायला लागले की महासाहेब विचार करतायत, कवळ्या वयाचा पोरगा काय निर्णय देईल, निर्णय चुकला तर आणि बरोबर झाला तरच त्या पोरीला योग्य असा न्याय मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार भरला. सकाळच्या रामबाऱ्यात आणला गेला पाटील, सकळ दंडात बांधलेला पाटील गयावया करायला लागला आणि मासाहेबांना म्हणायला लागला, आऊसाहेब दुसरा आपल्याला काय अर्थ म्हणू देत नाही ते, मग धरून ठेवते ती, पकडून ठेवते ती. इंग्रजाच्या काळामध्ये, ब्रिटिशाच्या काळामध्ये चेलेजावचं आंदोलन झालं. चेलेजावचं बरोबर आहे. त्यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि गव्हाणे शाहीर, गव्हाणकर शाहीर ह्या शाहिरांनी लाल बावटा एक कलापथक काढलं. एक कलापथक काढलं आणि त्या कलापथकाच्या माध्यमातून गावोगावी गेले आणि या ब्रिटिशांना हाकलायसाठी तुमच्या तुझी लोक प्रबोधन करायला सुरुवात केली. ही देश आपला आहे, इंग्रजाला पण हाकलून लावायचा आहे, बाहेर पडा, या देशासाठी लढा. गावोगावी फिरायला लागले, गावागावात वाड्या वस्तीवर जायचे, सांगायचे. मग आपले लोकांत जागृती व्हायला लागली. मग जागृती कुणी केली? लोकांमध्ये शाहिरांनी केली, म्हणून तो लोकशाही, लोकांनी मान्य केलेला लोकशाही. जसं लोकमान्य टिळक, लोकांनी मान्य केलेलं ते टिळक साहेब, पण हे जे लोकशाही म्हणजे लोकांपर्यंत आपला विषय पोहोचवणारा तो लोकशाही. मग त्यांनी गावोगावी जाऊन प्रबोधन केलं. आपला भारत देश एक पांड्या त्याची झेरॉक्स काढून सगळ्या आणि आता चालणार आता सिक्कीममध्ये ही लोक सिक्कीममध्ये एक राहून गेलं. दोन झाडाची महास्थितीत घेत होती, पण ती माझ्या लिंगाचं नाव सिक्कीम काढली महास्थितीत घेत होती. तुम्हाला एक काय करणार मी लाईक माहिती आता समजा एक तुम्हाला आहे, तुझं समजा तुझ्या ग्रुप आहे हा, जरा बारीक आणि दमान जरा एक गोल करतो ना. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र, मला ठाम बघितलेलं पटकवलेलं महाराष्ट्र. का लिहून घेणार नाही का तू लिहून घेणार नाही का? असं नका करू रे, असं नका ऐका नका माझं तुम्ही. मी रोजच बोलतोय, तुम्ही रोजच माझं ऐकत नाही. मन संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा महाराष्ट्र, संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र. मला ठाम विद्येमध्ये
Thank you.